आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय पण काय बरं तेच ग. आपण काय असं मुद्दाम करू? हा, आपल्या स्वभावात नाही असं लोकांना चटके देणं. उलट आपण ते चटके बरे करतोय. कळलंय का? त्याचाच मोठेपणा आहे ना तुला. तुला काय वाटतं तू उपकार करतेस आमच्यावर? हा, आम्हाला नकोय तू इथे. गरज नाही तुझी आम्हाला. कळलं का? हे सगळं भाकऱ्या वगैरे तुझ्या पाण्यात जाऊन करायचं, इथे नाही करायचं. आधीच सांगते. श्रावणी, अगं कशाला भांडतेस? सकाळी सकाळीच काय चाललंय तुझं? लग्नानंतरचा पहिलाच दिवस आहे ना तुझा? तेच बोलते ना मी आजी. खीर करत होते ना मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे. हे सगळं हिने स्पॉइल केलंय. निर्लज्ज. लाज वाटते की नाही तुला? अजून इथेच उभी आहेस तू? नीट म्हटलं ना मी तुला. माझ्या पोरीला कशा पायी ओरडती ग? ती नरम काळजाची आहे, पण म्याने ऐकून घेणार. आणि काय गे, जा इथून. काय जा इथून? जा तुझ्या सासूला जाऊन विचार. आणि ती म्हणत असली तर आत्ता निघालो आम्ही. जा तुम्ही प्लीज. तुमच्यासारख्यांची गरज नाही इथे आम्हाला. कळलं का तुम्हाला? श्रावणी, श्रावणी शांत हो बाळा. अगं तारा इथे आपल्या श्रेयसला बरं करायला आले. विसरलीस का तू? आणि आपण इथे यायच्या आधी तिचं काम चालू आहे की नाही? तिने भाकऱ्या करायला घेतल्यात ना, मग आता त्या आधी पुऱ्या होऊ देत. हा, तिला आवरू दे सगळं, मग तू करायला घे. नाही तर संध्याकाळी कर ना, चालेल. चल तू आता बाहेर चल. पण आजी. श्रावणी बाहेर चल. चल. बघितलं आपल्या कालच्या जशास तसचा परिणाम. नाही तर त्या श्रावणीने आज फाडून खाल्लं असतं तुला. होय ग आजी, लय माज आहे तिला. पण मी तुला म्हणलं होतं की नाही त्या आजींचा स्वभाव प्रेमळ आहे म्हणून. पण तू नसतीस ना तर ती काही गाठलीच नसती बघ आपल्याच्यानं. बरं झालं तू आलीस. ते जाऊ दे. हे बाय, आपण की नाही तुझ्यासाठी भाकऱ्या केल्यात आणि भाकरी बरोबर आता ठेचा आणि पिठलं पण करणार आहे. कर लवकर. आलीस मी. हा कर. आजी, डॅड व्यवस्थित पोचले ना? हो हो, फोन आला होता त्याचा. व्यवस्थित पोचलाय आणि आता कामं पण सुरू झालीत ते. बरं. अरविंदने तुला फोन केला? हो. नाही, आमचा फोन उचलत नाहीये. काय माहिती आता. आता विचारलं की म्हणेल कामात बिझी होतो. अरे वा, भाकऱ्या. काय आहे सगळं? भाकऱ्या आहेत. हे घे, ठेचा बी वाट. हे बघ काय आज आपल्याकडे नाश्त्याला गरमागरम भाकऱ्या, त्याच्याबरोबर झुणका, ठेचा आणि तोंडी लावायला कांदे सुद्धा आहेत. अगो बाई, किती दिवसांनी हा बेत केलाय. दिवसांनी कसला, कितीतरी वर्षांनी झालाय हा बेत. हे अरविंदला ना हे खूप आवडतं. थोडस त्याच्यासाठी काढून ठेव. आज नेमका नाहीये बघतो. अय्या हो का, त्यांना पण आवडतं? माझ्या लक्षातच नाही. पण असू दे ना आजी, ते आले की मी त्यांना गरमागरम भाकरी करून देईन. आता तुम्हाला वाढू ना. खाणार म्हणजे काय, खाणारच. इंदू आजी, तिथे कुठे बसलात? इथे वरती या बरं. हो, आराध्या वाढेल गरम गरम आपल्याला. या. नाही नाही, मी इथंच ठीक आहे. मला तिथे जमायचं नाही. काय तुम्ही पण. इट्स ओके. तिथं ठीक आहे. आणि तू जरा सांभाळून हा, तिखट असेल ते सगळं. सावकाश. थोडंच वाढत आहे. बस बस. मला पण. अरे हो. अक्षय, जस्ट गो इझी ऑन दॅट. ओके. हा, हळूहळू. आणि जरा काहीतरी पहिल्यांदा बघितल्यासारखं काय करताय? झुणका राहिला. आता मला आता. श्रेयस बेटा, हळू. हा, सावकाश खायचं. पटकन खाऊ नको. हा, सासूबाई. नो, आय डोंट ईट ऑल दिस. थँक्यू. श्राव, तुला वाढू? नाही, मला नको. अगं हे बघ, ट्राय कर. खूप छान झालंय. नकोय. अगं
असू दे, तिला एवढं तिखट काही झेपणार नाही. तू एक काम कर, तू ते ब्रेड बटरच खा. तू मला भरव, मला भरव. हो बाबा, भरवते, थांब. अरे बघ, मी कांदा द्यायलाच विसरले. अगे हे काय? अरे हो, लक्षातच नाही आलं. थांब, तिथून फोडून आण. श्रेयस 2 मिनिटं. हा, हे फोड. अख्ख्या घरात कांद्याचा वास येणार आहे. मग चालतं कधीतरी. श्रेयस, श्रेयस काय झालं बेटा? श्रेयस आर यू ओके? रिलॅक्स रिलॅक्स. श्रावणी, पाणी दे. श्रेयस, काय होतंय तुला? डोकं दुखायला लागलं का? तू शांत हो. असं आधी पाणी. तू पाणी घे. पाणी घे. मी कांदा फोडला म्हणून ह्याचं डोकं दुखायला लागलं का? चल तू रूम मध्ये चल. Stop. हळू हळू. श्रेयस थांब. श्रावणी, श्रावणी, तू मिस केलंस. अगं काय नाश्ता झालाय आज, तर नाश्त्यातच जेवण उरकलंय माझं. श्रावणी, अगं काय झालं, तू अशी रागाने का बघतीयस? मसून काय करू? हा, त्या ताराचं एवढं कौतुक का लावलंय सगळ्यांनी? अगं श्रावणी, नाही, सकाळी मुळातच भाकरी आणि पिठलं कोण खातं? कोण? आणि तुला तिच्या हातचं खायची गरज काय होती? सांग ना मला, काय गरज होती? अगं पण खायची गरज म्हणजे? श्रावणी, तू का रागवलीस माझ्यावर? अगं तू पण खाल्लं असतं ना तर तुला कळलं असतं का सगळ्यांनी ताव मारला. जाऊ दे अक्षय, प्लीज जाऊ दे. तुला ना खरंच माझ्या फिलिंग्सची ना कदर नाही. कळतंय तुला? तुला माहिती नाहीये तिने काय केलंय माझ्या बरोबर. काय केलं तिने? या घरची सून आहे ना, मग पहिल्यांदा या घरात मी सून म्हणून गोडाचं काहीतरी करणार होते. ठीक आहे, मी किचन मध्ये गेले पण तिने मला काहीच करू नाही दिलं. पूर्ण किचन अडवून बसली होती ती. कळतंय तुला? आणि त्यात ती तिची दीडशानी आजी, ती आली आहे ना तिची साथ द्यायला. त्यांची वेगळीच दादागिरी सुरू आहे. तुला कळतंय अक्षय? आणि तू तिची बाजू का घेतोय? का कौतुक करतोय तिचं? बघ, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. जा इथून तू. अच्छा, असं झालंय. सॉरी, मला कळलंच नाही. श्रावणी, श्रावू, कोणाला तरी राग आलाय वाटतं. ठीक आहे, नाकावर राग दिसतोय तरी रागातही गोडच दिसतेस तू. हे बघ, मी कान धरतो. श्रावू, नाही ना करणार मी त्यांचं कौतुक. प्लीज. हे बघ, जोपर्यंत तू माझ्याकडे बघणार नाही ना, मी असेच कान धरून बसणार आहे. श्रावू, प्लीज. एकदा माझ्यासाठी हस प्लीज. श्रावू, प्लीज हस ना माझ्यासाठी. आता सोडलंय, ठीक आहे? नेक्स्ट टाइम नाही. पण मला विचारायचं होतं की श्रेयस भाऊजींचं अचानक डोकं का दुखत होतं? नाही म्हणजे ती तारा फक्त कांदा चिरत होती, त्यात एवढं काय झालं? आराध्य वहिनीची आठवण आली असेल त्याला. तू काळजी करू नकोस, आपण त्याला पुन्हा एकदा डॉक्टरांकडे दाखवू. म्हणजे ही सो कॉल्ड आराध्या समोर असूनही
श्रेयस भाऊजींना ताईची आठवण येते आणि त्यामुळे त्यांना त्रास होतोय. म्हणजे जर आपण खऱ्या आराध्याची आठवण जागी केली तर तर कदाचित ते या खोट्या आराध्याला नाकारतील. वाव. मग या बावळट ताराला या घरातून कायमचं बाहेर काढणं माझ्यासाठी अगदीच सोपं होईल. अजूनही नाव आहे माझं. श्रावणी, काय विचार करतेस? काय नाही. मम्मा, आत येऊ का? विचारताय काय? या या. असं कसं? नाव इट्स नो मोर अ बॅचलर्स पॅड. लग्न झालंय आता तुमचं. वेल, फार वेळ घेणार नाही आम्ही तुमचा. तुम्हा दोघांचं लग्न झालं आणि आमच्याकडून तुम्हाला काही गिफ्टच नाही दिला आम्ही. नो नो, या लग्नात जे काही घडलं त्यामुळे यू नो हाऊ इट वॉज. त्यामुळे राहून गेलं. सॉरी. फॉर यू, फॉर यू. थँक्यू मम्मा. उशिरा काय वेळेवर काय, गिफ्ट केव्हाही दिलं तरी आवडतच ना. थँक्यू मम्मा. तुम्ही आमचं लग्न लावून दिलं तेच सगळ्यात मोठं गिफ्ट आहे आमच्यासाठी. हो मम्मा, थँक्यू सो मच. येस डार्लिंग. अरे सुखी राहा. वेलकम सुनबाई. यु नो अक्षय, या मुलीने तर आमचं मन जिंकलंय बघ. आता तूच या घरची खरी सून आहेस. हे घर तुझं आहे. श्रावणी बेटा, आराध्याची काळजी करू नकोस. आय मीन तारा, त्या ताराचा फार विचार करू नकोस. आम्हाला माहिती ती तुला आवडत नाही. आणि ओके, आपला श्रेयस बरा झाला ना की तिला ताबडतोब या घराबाहेर पाठवू. मग तू तुझं हे घर तुला हवं तसं सांभाळ. ओके? हो मम्मा, तुमचा आदर्श ठेवूनच मी हे घर सांभाळेन. पाहिलंस? थँक्यू बेबी. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असं कसं अचानक तुझं डोकं दुखायला लागलं? मला तर एवढं टेन्शन आलं होतं ना. पण काय नाही, आता मी चेपून देते ना, मग तुला बरं वाटेल. आता तर मला बरं वाटतंय. तू जवळ असलीस ना की मग मला बरंच वाटतं. पण तू नसलीस ना की मग मी घाबरून जातो. मग मला खूप भीती वाटते. सोड ना श्रेयस. नाही, अरे ते, मी नाही सोडणार. अरे मी डोकं चेपून देते तुझं, तू सोड तर बरं. येऊ का? श्रावू, अगं ये ना, ये. हे घ्या भाऊजी, तुमच्यासाठी सूप आणलंय. तुम्हाला खूप आवडतं ना. आणि तुमचं डोकं दुखतंय आणि हे पिऊन तुम्हाला बरं वाटेल म्हणून मुद्दाम आणलंय. पण भाऊजी, तुम्हाला असा अचानक त्रास का व्हायला लागला? असं काय बोलती? ए, तू असं का बघतेस तिच्याकडे? काही नाही भाऊजी, ते ऍक्च्युली मी बघत होते की माझी ताई किती बदलली आहे ना. नाही म्हणजे ती आधी किती वेगळी दिसायची आणि आता किती वेगळी दिसतेय. आधी कसे कपडे घालायचे आणि आता हे असे कसे कपडे घालतेय ती. तुम्हाला ती नाही वाटत का बदललेली? सांगा ना भाऊजी.
भाऊजी, तुम्हाला ताईची आणि तुमची पहिली भेट आठवते? हा? हो मग, पहिली भेट विसरू शकतं का कोणी? वा. आम्ही एका फुलांच्या दुकानात भेटलो होतो आणि मला ते सगळं आठवतंय. तुला पण आठवतंय ना? हो हो आठवतंय. पण तुझा चेहरा बघून तर असं वाटत नाहीये की तुला आठवतंय म्हणून. तुला का नाही आठवतंय? किती स्पेशल असते पहिली भेट, ती तर आठवायलाच पाहिजे ना. अरे बाबा, मी 6 महिने घरी नव्हते की नाही, त्यामुळे मला नाही आठवते. एवढं काय त्यात? अरे तुझं मला काही पण सांगतेस, असं कसं होईल? 6 महिने इथे नसलीस तरी किती स्पेशल गोष्ट आहे. श्रेयस, मला तर वाटतं तुझं प्रेमच कमी झालंय माझ्यावरचं. अरे तू, अगं ताई, तू एवढी महत्वाची गोष्ट कशी काय विसरू शकतेस? श्राव, तू ये. श्रेयस थांब, मी बोलते तुझ्याशी. ये बरं इकडे. मला का आठवत नाहीये हे तुला चांगलंच माहिती. काय ग, तू काय करायचा प्रयत्न करते आपल्याला कळत नाही ना. ते पोरगं बरं होतं तर तुला आनंद झाला पाहिजे. अशी कशी उलट्या काळजाची पोरगी आहेस ग तू. एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं लग्न आपण वाचवलं हे विसरायचं नाही. पण तू आहेस कशी, तुला काय कोणाशी घेणं देणं. तू तर निघाली आपलंच वाईट करायला. श्रेयस बरा झाल्याशिवाय काही केलं तर लक्षात ठेवायचं. आणि आपण हे सगळं आता नंतर डिस्कस करूया. हा, मला औषध द्यायचं त्याला. चल ये, नंतर आपण बोलूया. हा, तारा, आता तयार राहा. मला मार्ग सापडलाय. आता मी नाही सोडणार तुला. खूप डोक्यावर चढत होतीस ना माझ्या. नाही, आता श्रेयस भाऊजींना सगळं आठवण करून देण्याचा प्रयत्न करून तुला घराबाहेर काढलं ना तर नाव नाही लावणार श्रावण. नाउ जस्ट वेट अँड वॉच. सुकली ग माझी बाय. तारे, इथं तुला लई दुधा तुपाचं चांगलं चुंगलं खायला मिळत असेल, पण आजीची माया आहे का त्यात? हा, अगं जीव मायेवर पोचतो, दुधा तुपावर नाही. आज कशी तू भाकरी, झुणका, कांदा चापून खाल्लास, मला लई बरं वाटलं. आता की नाही रोज तुझ्या आवडीचं काही ना काहीतरी करून खाऊ घालीन तुला. हा, चालेल चालेल. अरे तू तिकडून गेल्यापासून ना मला तुझी काय बी लाडकोड नाही करता आले. आणि बघ केसात केवढा गुंता करून ठेवलाय. तेल पाणी काही करत नाही केसांना. लई ओढतेस बघ तू आजी. हळू ना. आणि किती दिवस झाले केस इंचरली बी नाही. सगळा गुंता काढू दे. अरे आल्यापासून मी तुझ्या गळ्यात हे डोरलं बघतीये. काय अक्कल आहे की नाही तुला? हा, याचा अर्थ तरी कळतो का तुला? हा, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? अक्कल बिक्कल आहे की नाही? आजे, आपल्याला वाटलंच होतं हे पाहिल्यावर तू अशी ओरडशील म्हणून. मग भडकणार नाही तर काय? अगं पण तू जरा शांत हो. आपण काय सांगतो ती नीट आहे. त्या पोरानं जेव्हा हे डोरलं आपल्या गळ्यात घातलं ना तेव्हा आपल्याला बी असंच वाटलं होतं की. पण आता तूच विचार कर, आपण हिथं त्याची बायको म्हणून आलोय की नाही, म्हणजे आपण त्याची बायको असल्याचं नाटक करतोय की नाही. मग बायकोच्या गळ्यात हे डोरलं पाहिजे की नाही? हा, आणि हे पण हे असल म्हणजे सोन्याचं असल नाहीतर हिऱ्याचं असेल, आपल्याला काय घेणं देणं. आपल्यासाठी तर खोटच आहे ना. पण जर ह्याच्यामुळं त्या निष्पाप जीवाला समाधान मिळणार असेल तर काय हरकत आहे घालायला. आपण हितनं जाऊ ना
तेव्हा आपण हे आपल्या गळ्यातून काढून टाकू. हा, आता हे पाय कसं असतं ना, म्हणजे एखादं लहान पोरग असतं, आता त्याला जर समजवायचं असलं तर आपण कसं खोटं खोटं नाटक करतो, तसंच नाटक करतोय की आपण. तू नको तुझं डोकं तापवून घेऊ. अगं तू मला असं समजवते बाई. कोण आहे? थांब जरा. हा नंबर कोणाचा आहे काही कळना, नाव पण येत नाही. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो 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 हॅलो, कोण बोलतंय? मी कोण आहे हे नाही, मी काय बोलतेय हे महत्वाचं आहे. मला श्रेयस आणि आराध्याबद्दल तुला खूप महत्वाचं सांगायचंय. पण अहो आधी तुम्ही कोण आहात ते जाणून घेणं आपल्यासाठी महत्वाचं आहे, आधी ते सांगा. ते भेटल्यावर तुला कळेलच. पण आता मी काय सांगतेय ते नीट ऐक. तुझ्याकडे 24 तास आहेत आणि या 24 तासाच्या आत मला येऊन भेटायचं. मी पत्ता पाठवते, नाहीतर आराध्या बनून तू यशोधरा सरनाईकच्या घरी राहतेस ही गोष्ट मी सगळ्यांना सांगेन. आपण हॅलो हॅलो हॅलो, अरे देवा, असं काय बोलते ही बाई?